खासदार श्री श्रीकांतजी शिंदे, हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण अरुणाजी महाराज, जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब, माननीय माजी आमदार चंद्रशेखरजी कदम साहेब, माजी आमदार बाळासाहेबजी मुरकुटे साहेब, जिल्हाध्यक्ष माननीय विठ्ठलरावजी लंगे, माननीय कमलाकरजी कोते, माननीय कैलास बापू कोते, माननीय भैयाजी गंदे, माननीय बाबूशेठजी टायरवाले, माननीय वाडने पाटील, माननीय राजेंद्रजी पिबाड़ा, माननीय ॲडव्होकेट सुभाषजी जंगले, माननीय सचिन भाऊ देसरडा, माननीय विमलताई पुंड, माननीय गोपीनाथजी जगताप, माननीय मधुकरजी महाराज, उपस्थित असलेले सर्व महायुतीचे आलेले पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आलेले सर्व श्रीरामपूर आणि नगर जिल्ह्यामधून माननीय लोखंडे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे सर्व आलेले कार्यकर्ते, पत्रकार आणि मित्रांनो, खरं तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये माननीय श्रीकांत शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि खरं त्यांनाच आपण ऐकण्यासाठी आलेला आहात। मी फार वेळ घेणार नाही, त्यांना परत मुंबईलाही जायचं आहे, पण मला निश्चित आनंद वाटतो माननीय लोखंडे साहेबांच्या समवेत काम करत असताना। राजकारणामध्ये प्रत्येक माणसाचं एक वैशिष्ट्य असतं। काही माणसं राजकारणामध्ये यश अनेक वेळेस त्यांच्या नशिबाला मिळतं, कारण की त्यांचा कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास नसतो। आणि लोखंडे साहेब एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा त्रास कोणालाच नाही, ना स्थानिक आमदाराला आहे, ना स्थानिक मंत्र्यांना आहे, ना शेजारच्या खासदाराला आहे। आणि गंमत अशी आहे की स्वपक्षीय नाही पण कुठल्याच पक्षाच्या आमदाराला त्यांचा त्रास नाही। आणि नगर जिल्ह्यामध्ये तसे त्रास देणारे सगळे लोक नगर जिल्ह्यातच जन्माला आलेले आहेत। जसं आमचं उदाहरण घेतलं तर आम्ही सगळ्यांना त्रास दिलेला आहे। 50 वर्षाच्या राजकारणामध्ये जेवढा त्रास आमच्या परिवाराने दिला सगळ्यांना कोणीच दिला नसेल, त्यामुळे आम्हाला फार संघर्ष करावा लागतो। मग अशा जिल्ह्यामध्ये जेव्हा लोखंडे साहेबांसारखं नेतृत्व येतं की त्याचा त्रासच कोणाला नाही, त्यामुळे ते आपोआपच निवडून येतात। तसा त्यांचा स्वभाव, अतिशय मनमोकळेपणा, त्यांच्या मनामध्ये असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी तळमळ। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आज जरी अभिष्टचिंतन सोहळा असेल तर मी आज माननीय लोखंडे साहेबांचे त्या ठिकाणी आभार मानेन की जे काम त्यांनी या निळवंडेसाठी, इथल्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केलं। आणि आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते कार्य करत आहेत। मी आज या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमवेत, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना खात्री देतो की लोखंडे साहेबांची हॅट्रिक करायची जबाबदारी ही विखे पाटील परिवाराचीच आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या साथीने जे काम माननीय लोखंडे साहेबांच्या माध्यमातून झालं त्या कामाची पावती या शिर्डी लोकसभेची जनता निश्चित त्यांना देईल। परत एकदा या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने माननीय लोखंडे साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो। 61 आपण पोहोचलेला आहात, अजून किती निवडणूक लढवणार आहात तुम्ही? शेवटची। हे पण लोखंडे साहेबांचं वैशिष्ट्य आहे की दर पंचवर्षीच्या शेवटच्या मतात माझी शेवटची आहे आणि परत 5 वर्ष झाल्यानंतर ते उभे राहतात। ही शेवटची आहे का? त्यांना माहिती आहे डिलिमिटेशन होणार आहे आणि इकडचं आरक्षण उठणार आहे, म्हणून परत दक्षिणेमध्ये जावं लागतं की काय, म्हणून शिर्डी लोकसभेत त्यांची शेवटची निवडणूक असं ते म्हणतायत। तर जे अनेक लोक आज लोकसभेच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना मी विनंती करेन की एवढ्या पंचवर्षिक थांबा, पुढच्या वर्षी तुमचा नंबर लावू, कारण की लोखंडे साहेब शेवटचा उभे राहत आहेत। तर यावेळेस त्यांना यश मिळू द्या। आपण सगळेजण आलात,
आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि परत एकदा माननीय खासदार लोखंडे साहेबांना माझ्या वतीने, आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। आणि अवघ्या थोड्या वेळात माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत। पण ते येण्यापूर्वी माझ्यानंतर आम्ही श्रीकांत शिंदे आणि यांचं भाषण केल्यानंतर माननीय साहेब देखील या ठिकाणी येतील। आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।